महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन मा. ताराबाई यांचे जीवनचरित्र हे आजच्या आपल्या गप्पांचा विषय आहे. तर तुम्ही सर्वप्रथम आमच्या श्रोत्यांना आणि ताराबाईंच्या चाहत्यांना हे सांगा की तुम्ही ताराबाईंच्या जीवनचरित्राकडे आणि संशोधनाकडे कसे आणि का वळला? मी महाराणी ताराबाईंच्या चरित्राकडं वळलो आणि पुढे जे चरित्र लिहिलं याचं श्रेय माझे गुरु डॉक्टर अप्पासाहेब पवार यांना देतो. MA झाल्यानंतर मी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी नुकतीच युनिव्हर्सिटी सुरू झालेली होती, 2 वर्ष झाली होती. ते इतिहासाचे महर्षी, आपण इतिहास घेऊन MA झालोय, त्यांना भेटावं, त्यांचा आशीर्वाद घ्यावा. आणि मला त्या वेळेला मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये बोलावलेलं होतं. मी त्यांना सांगितलं की मी आता मुंबईला निघालेला आहे आणि जाण्यापूर्वी आपल्यासारख्या थोर व्यक्तीचा आशीर्वाद घ्यावा म्हणून आलेला आहे. ते म्हणाले बसा. आणि पुढचा जवळजवळ 1.5-2 तास माझ्याशी ते चर्चा करत राहिले. अगदी गाव कुठलं, नाव कुठलं, कोणतं, इथपासून ते तुम्ही इतिहासाचे MA झाला तर कोणकोणती पुस्तकं तुम्ही वाचली वगैरे. आणि त्यांना काय वाटलं कोणाच ठाऊक, ते म्हणाले मुंबईला निघाला, जाऊ नका, मी मराठा इतिहास संशोधन विभाग सुरू करतो आहे, त्यात तुम्हाला मी रिसर्च असिस्टंट म्हणून घेतोय. आणि मुंबईला निघालेला मी हा कोल्हापुरातच राहिलो, कोल्हापुरातच माझी कारकीर्द सुरू झाली. आणि जेव्हा मी रुजू झालो त्यावेळेला माझं वय 22 संपून 23 होत. साहेबांनी मला, आणि सशम देसाई नावाचे माझे सहकारी होते, ज्येष्ठ सहकारी होते, पोर्तुगीज स्कॉलर, दोघांना बोलवून घेतलं आणि आमच्या हातामध्ये असे 2-3 गठ्ठे दिले. हे गठ्ठे ताराबाईकालीन कागदपत्राचे होते. आम्ही अनभिज्ञ होतो. ह्याचं म्हणाले पहिल्यांदा काय करा, प्रेस कॉपी तयार करा, नुसती प्रेस कॉपी. म्हणजे श्री गणेशापासून जी सुरुवात आहे ती अशी आहे, लगेच संशोधन करा असं म्हटले नाही. प्रेस कॉपी म्हणजे आता जे जीर्ण झालेली कागद आहे त्याची पहिल्यांदा प्रेस कॉपी करा. आणि प्रेस कॉपी केल्यानंतर त्याला लीड लिहा, आता हे सगळं विहिरीत पोहण्याचे 2 प्रकार असतात. एक म्हणजे पोहणाऱ्याला असं धरून त्याला न्यायचं, आणि दुसरी म्हणजे ढकलून द्यायचं. त्या दुसऱ्या प्रकारापैकी हा प्रकार होता. आम्हाला शिकावं लागलं, आम्हालाच हात मारावे लागले. अहो गोसावी, आता कसं म्हणतो आपण महोदय किंवा सन्माननीय, माननीय, तर त्या काळामध्ये शिवकाळात अमुक अमुक गोसावी, धनाजी जाधव सेनापती गोसावी. गोसावी काय प्रकार आहे? आता आपण काही गोसावी कुणाला म्हणत
पण ती गोसावी हे सन्माननीय पद होतं त्या काळामध्ये मोठ्या माणसाला लावण्याचं. तर असं आम्ही शिकत गेलो, असं मी वळलो. थोडक्यात सांगायचं म्हणजे ही गोष्ट 1964ची आहे. 1964च्या डिसेंबरात मी आलो, म्हणजे 65 सालापासून ते अगदी परवा महाराणी ताराबाईंच्या चरित्राचं प्रकाशन न्यू पॅलेसच्या प्रांगणामध्ये झालं, तोपर्यंत हा विषय माझ्या डोक्यामध्ये होता. किती वर्ष बघा, कॅल्क्युलेट तुम्हीच करा. इतके वर्ष हा विषय आहे. किंवा वळलो कसा, त्याचा इतिहास आहे, तो सांगितला मी. आयुष्यभर अव्याहतपणे ताराराणीचा ध्यास सरांनी घेतलेला आहे. मला वाटतं सभागृहामध्ये त्यांनी लिहिलेलं चरित्र वाचणारे काही वाचक असतील. त्या बृहत चरित्रामध्ये आपण ख्यातकीर्ती इतिहासकारांच्या अनेक गोष्टी निकालात काढलेल्या आहेत. म्हणजे त्यामध्ये इंग्रजी चरित्र लिहिलेले ब्रिज किशोर असतील, अगदी तुमचे गुरु आप्पासाहेब पवारांच्या बद्दलही तुम्ही काही ठिकाणी प्रतिवाद केलेला आहे. गोस सरदेसाई, समा गर्गे, यदुनाथ सरकार, अगदी शेजवलकर, वासी बेंद्रेंच्या बाबतीत देखील तुम्ही मगाशी भाष्य केलंच. तर या थोर इतिहासकारांच्या ताराबाईंकडे पाहण्याच्या दृष्टीला आपण छेद देत एक नवा दृष्टिकोन देणारं, ताराबाईंची प्रतिमा उजळवणारं असं चरित्र साकारलेलं आहे. तर या तपशीलवार आणि बृहत चरित्र रचनेकडे तुम्ही कसं पाहता स्वतःच, की तुम्ही हा सगळा खटाटोप कोणत्या प्रेरणेतून केला? मला मी जेव्हा MA ला होतो त्यावेळेला जुजबी अभ्यास असतो, पण जेव्हा मी मराठा हिस्ट्रीचाच अभ्यास करायला लागलो त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की सगळ्यात उपेक्षित हा पिरियड आहे. एक संभाजी महाराजांचं चरित्र सोडल्यास राजाराम महाराजांचं चरित्र नाही, ताराबाईंचं चरित्र नाही, आणि ज्यांनी मराठ्यांचा इतिहास आतापर्यंत लिहिलेला आहे ते जुजबी एक 2-4 पण फार तर याच्या वाटणीला येतात. आणि त्या पाठीमागची इतिहासकारांची विचारसरणी सुद्धा पूर्वग्रह दूषित होती असं मला वाटतं. संभाजी काय राज्य बुडवा, राजाराम काय कृषी रोगग्रस्त, ताराबाई काय बाई माणूस आणि अतिशय स्वार्थी. तेव्हा तिचा इतिहास असा काय असणार, हे मला जेव्हा मी खरोखर मराठ्यांच्या इतिहासाकडे वळलो, परिशीलन करायला लागलो, त्यावेळेला माझ्या लक्षात आलं. आणि समोर मला ताराबाईच्या कारकिर्दीचे कागदपत्र माझ्या हातात होते, त्यामुळे अनेक प्रेरणा मिळत होती. आणि कितीतरी नवीन गोष्टी ताराबाईच्या कारकिर्दीतल्या या मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धात त्या कागदपत्रामध्ये होत्या. तर हा खजिनाच होता एक प्रकारचा. तेव्हा मी जे आलो, मी येण्यापूर्वी मला काहीच कल्पना नव्हती की मला काय करायला लागायचं. मी वळलो कसंही मी तुम्हाला सांगितलं, पण वळल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ही या कालखंडाची कागदपत्र पहिल्यांदा प्रकाशित व्हायला पाहिजेत. आणि म्हणून डॉक्टर अप्पासाहेब पवारांनी हयातभर कागदपत्र जमा केली होती, ती आम्ही 3 खंडामध्ये प्रकाशित केली. त्यावेळेची ते खंड प्रकाशित करत असताना त्याची उमेदवारी मी केली, म्हणजे उमेदवार होतो म्हणा. साहेबांनी सगळं काम झाल्यानंतर दाखवत होत, तिथं प्रत्येक कागदाचं परीक्षण होत होतं. आम्ही आमच्यात काही चुका असतील तर ते सांगत होते, चांगलं असेल तर शाबासकी देत होते. तर अशा पद्धतीनं हा कार्यक्रम आमचा चालू होता. हे जे ताराराणीच्या जीवनावरती वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप करणारे इतिहासकार आहेत, त्यांच्याबद्दल तुम्ही काय विचार केला या कागदातून? म्हणजे ब्रिज किशोर असतील,
वासी बेंद्रे असतील, ब्रिज किशोरचा जो उल्लेख केला जातो हे उत्तर भारतातील एक इतिहासकार आहे आणि त्यांनी मराठा इतिहासाचा अभ्यास केलेला होता. पण त्यांनी जो अभ्यास केला तो रियासतकार सरदेसाईंच्या रियासतीवरून केला. त्यांचा सगळा अभ्यास हा रियासतीवर आधारित आहे. भेटलेला होता. रियासतीच्या पलीकडे ते गेले नाही आणि रियासतकारांनी ज्या कॉमेंट्स केलेल्या आहेत त्याला धार लावण्याचं काम ब्रिज किशोरने केलेलं आहे. रियासतकार जेव्हा म्हणतात की राजकारणी कारस्थानी वगैरे अशी, तर त्याच्यापेक्षा अधिक वाईट शब्दामध्ये ब्रिज किशोरने निर्भत्सना केलेली आहे. पण ह्या गोष्टी माझ्या नंतर लक्षात आल्या. ताराबाई उपेक्षित का राहावी? तर ताराबाई उपेक्षित राहण्यापाठीमागं हळूहळू माझ्या लक्षात आलं की ताराबाई औरंगजेबाशी जो लढा दिला, जो पराक्रम केला, त्याविषयी कोणाचं दुमत नाही आहे. सगळ्यांना मान्य आहे, पराक्रमी होती, मान्य आहे. पण ह्याच बाईनं, ही त्यांच्या दृष्टीने ती बाई होती, स्त्री होती, बाईनं जेव्हा नानासाहेब पेशव्याच्या विरोधात एल्गार पोकारला त्यावेळेला त्यांना ती एकेकाळी रणरागिणी वाटणारी, अत्यंत स्वार्थी, इव्हिल जीनियस, पापी असे शब्द आहेत जे आमच्यासारख्याला ती वाचवत नाहीत अशी वाटली. आणि म्हणून ताराबाईंचा जो पराक्रमी इतिहास होता, ह्या पराक्रमी इतिहासावर अक्षरशः त्यांनी पाणी फिरवलं. ताराबाई ह्या पराक्रमी होत्या हे त्यांना मान्य होतं. पण ताराबाईंच्यामुळं नानासाहेब पेशव्याला बऱ्याच गोष्टी कराव्या लागल्या, बराच त्रास भोगावा लागला असं त्यांचं मत. आणि नानासाहेब पेशवा हा मराठा राष्ट्राचा रक्षक अशी प्रतिमा सगळ्या इतिहासकारांनी तयार केलेली होती. त्या प्रतिमेला फक्त शेजवलकर सोडल्यास कुणीही प्रतिमा केली. शेजवलकरांनी मात्र नानासाहेब पेशव्याला अक्षरशः त्याचं वस्त्रहरण केलेलं आहे. पण शेजवलकर सोडल्यास कुणीही बहुजन समाजवादी समाजाचा इतिहासकार निर्माण झाला नाही की जो ताराबाईंची बाजू तिथं मांडेल. बाजू मांडणारे सगळे पेशव्याचीच बाजू मांडणार निघाले. त्या बाजूला प्रतिकार करणं, प्रतिवाद करणं हे कुणी केलंच नाही. ते काम मग माझ्या चरित्राने केलेलं आहे. मगाशी तुम्ही मराठा म्हणजे स्वराज्याच्या वरती 3 मोठी संकट आली हे सुतवाच केला. 3 वेळा स्वराज्य संपतं की काय अशा प्रकारचे प्रसंग निर्माण झाले. ताराबाईंच्या जीवनातील देखील 3 प्रसंग असे फार महत्वाचे आहेत असं तुमचं चरित्र वाचल्यानंतर कुणाही वाचकाच्या लक्षात येतं. पहिला प्रसंग म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची हत्या, की ज्या हत्येमुळे राजाराम महाराजांना छत्रपती व्हावं लागलं आणि ताराबाईंचा सहभाग स्वराज्याच्या कारभारात सुरू झाला. त्यानंतरचा मुख्य प्रसंग आहे राजाराम महाराजांचाच मृत्यू, की ज्यामुळे ताराबाईंना स्वराज्याचा कारभार हातात घ्यावा लागला त्यांच्या पश्चात. आणि त्यानंतरचा एक महत्वाचा प्रसंग घटना घडली की
सातारचे शाहू यांची औरंगजेबाच्या छावणीतून सुटका झाली. तर ह्या तिन्ही प्रसंगांनी ताराबाईला वेगवेगळ्या टप्प्यावरती एक वेगवेगळी आव्हानं निर्माण केली. या तिन्ही टप्प्यांबद्दल आपण थोडस बोलावं असं वाटतं मला श्रोत्यांसाठी, की काय त्यांच्या वाट्याला आणि कसं आलं. जेव्हा अशा प्रकारचे राज्यकर्ते इतिहास घडवत असतात त्यावेळेला असे काही प्रसंग उभे राहतात की त्या प्रसंगाला त्यांनी कसं तोंड दिलं आणि कोणत्या तत्वानं तोंड दिलं हे त्या त्यावेळी ठरत असतं. बरोबर. शाहू महाराजांची सुटका झाली, मोगलांनी केली, ती केलीच नसती तर म्हणजे हे काय ताराबाईंच्या हातात नाहीये. हे ताराबाईंच्या हातामध्ये जरी इतिहास घडवणं नाही आहे, त्यांनी घडवला, इतिहास घडवला, पण घडणारा इतिहास जो आहे तो त्यांच्या हातात नाहीये. औरंगजेब येतो चालून ही मोठी घटना आहे आणि 1-2 वर्ष नव्हे तर 26 वर्ष या महाराष्ट्रामध्ये राहतो, तो परत जात नाही. पण बऱ्याच वेळेला अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत, अशा प्रकारची जी आव्हानं आहेत, ती आव्हानं स्वीकारून त्या आव्हानाला एक प्रकारे दूर सारून जे पुढे जातात त्यांची बहादुरी इतिहासामध्ये नोंदवली जाते. बरोबर. हो ची मिन्ह यांनी व्हिएतनामी लोकांचं जे नेतृत्व केलं त्यामाग व्हिएतनामी लोकांचा पाठिंबा, स्वातंत्र्यप्रेम या गोष्टी आहेतच. पण त्यांनी जे नेतृत्व केलं त्या नेतृत्वानं त्याला जगाच्या इतिहासात स्थान मिळालं. व्हिएतनामचा इतिहास म्हटल्यानंतर आज आपल्या डोळ्यासमोर व्हिएतनामचं स्वातंत्र्य युद्ध उभा राहतं, हो ची मिन्ह उभा राहतं. जसं आधुनिक भारतामधलं स्वातंत्र्य युद्ध म्हटलं, स्वातंत्र्य लढा म्हटला ही महात्माजी आपल्या डोळ्यासमोर येतात, पहिली गोष्ट. पण नंतर नेहरू, सुभाषचंद्र बोस वगैरे. पण पहिल्या प्रथमेत तसं मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध म्हटल्यानंतर हे 3 राज्यकर्ते डोळ्यासमोर येतात. आणि एवढा मोठा संघर्ष करून या संघर्षाबद्दल काहीही कुठल्याही प्रकारे कृतज्ञता पेशवाईमध्ये कोणी वाहिलेली नाही. एवढा मोठा संघर्ष आहे. ताराबाईंचं सोडून द्या, पण छत्रपती संभाजी महाराज यांनी केवढा मोठा संघर्ष केला. त्याला तुम्ही बदफैरी म्हणून त्याला टाकून दिलं, किंवा एकूणच बघण्याचा दृष्टिकोन मला असं वाटतं. मला म्हणायचं की या 3 टप्प्यातला संघर्षशील आणि ताराबाईला आव्हान असणारा काळ कोणता त्यातला 3 टप्प्यातला आहे? अगदी स्पष्ट आहे की जो पहिला टप्पा आहे म्हणजे राजाराम महाराज मृत्यू पावल्या, संभाजी महाराज. नाही, तो टप्पापेक्षा आपण असं करू की पहिला टप्पा जो आहे तो औरंगजेबाशी लढण्याचा आहे. दुसरा टप्पा आहे शाहूशी लढण्याचा आहे आणि तिसरा टप्पा आहे तो नानासाहेब पेशव्याशी लढण्याचा आहे. या तिन्ही टप्प्यामध्ये ताराबाईंचा जो स्वभाव आहे याचा अभ्यास करायला पाहिजे, मानसशास्त्रीय अभ्यास करायला पाहिजे. लक्षात घ्या, जिनं ताराबाईला जेव्हा तुम्ही दुष्ण देता की तिनं विरोध करायला पाहिजे होता शाहू महाराजांना,
तर ताराबाईने घेतलेले कष्ट आहेत हे तुम्ही समजून घेत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केलं स्थापन हे खरं आहे, पण रक्षण कोणी केलं? आणि ते जर त्यांनी ह्या 3 राज्यकर्त्यांनी रक्षण केलं नसतं, प्राणाची आहुती दिली नसती संभाजी महाराजांनी, तर पेशव्यांना काय उरलं असतं? किंबहुना पेशव्यांचा उदय झाला असता का? किंबहुना शाहू इथं येऊन मला राज्य द्या म्हणायचा प्रश्नच नव्हता, राज्यच संपलेलं होतं. किती सोपं होतं मला सांगा. 1703 साली जेव्हा औरंगजेब अक्षरशः ऑन पेपर मात्र त्याची भाषा वेगळी, मराठी शरण आले तसं ऑन पेपर, पण प्रत्यक्षामध्ये तो शरण आला होता मराठीला, घायकुतीला आलेला होता. किंवा तिथं सुद्धा ताराबाईंनी दाखवलेली राजनीती ही फार महत्वाची आहे. तुम्ही म्हणता की यामध्ये संघर्ष कोणता? तर औरंगजेबाशी लढा दिला हा संघर्ष आहे, तो राजकीय संघर्ष आहे. पण दुसरा टप्पा जो आहे शाहू महाराजांचा, तो राजनैतिक संघर्षाचा आहे. आणि तिसरा टप्पा जो आहे तो तात्विक संघर्षाचा आहे. बरोबर. काय तत्व आहे? तात्विक कशाला म्हणतो आपण? ज्याच्यामध्ये काही तत्व आहे त्याला तात्विक म्हणतो. ताराबाई ज्या लढा देत होत्या किंवा ताराबाईंनी ज्या आयुष्यभर लढे दिली, त्यात तत्व काय? माझ्या मते एकच तत्व आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज आणि त्याचं स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व. 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. भारत स्वतंत्र आहे आणि सार्वभौम आहे. ठासून परत त्याला सांगितले, भारत कुणाचाही गुलाम नाही. बरोबर. कॉन्स्टिट्यूशन मध्ये सुद्धा हे शब्द आहेत. शिवाजी महाराजांनी काही कॉन्स्टिट्यूशन बनवली नाही, परंतु त्यांची जी कृती होती ती आपल्या संविधानाप्रमाणे आहे. बरोबर. आपण सगळ्या जाणतोच की पुढे पेशवाईत असा आपण शब्द वापरतो नेहमी, की मराठ्यांनी उत्तरेकडे राज्यविस्तार केला. आपण ह्या राज्यविस्ताराचं श्रेय ताराबाईंना दिले आणि असे शब्द वापरले की मराठा साम्राज्य विस्ताराची पायाभरणी ताराबाईंनी केली. तर तथापि तिच्या कार्याचे वर्णन आपण स्वातंत्र्य युद्ध अशाही शब्दात करतात. तर हा जो आपण खरं तर थिसिस आहे तो मांडलाय, त्याबद्दल थोडस आपण बोलावं. हा तर पूर्णपणे नवा थिसिस आहे. एखाद दुसरं वाक्य लिहिलं असेल कोणीतरी, परंतु जर आपण विचार केला की मराठी राज्याचं रूपांतर पुढे पेशवाईमध्ये मराठा साम्राज्यात झालं. आता मराठा साम्राज्यामध्ये झालं म्हणजे काय झालं? तर मराठ्यांनी नर्मदा पार करून मोगलांची मुलूक जिंकायला सुरुवात केली. गुजरात, माळवा, विशेषतः माळवा, कृष्णा पार करून तेलंगण, आणि त्या ठिकाणी सगळे जर आपण वाचलं इतिहास तर आपल्या लक्षात येईल की मराठी जिथे जिथे गेले तिथे तिथे स्थायिक झाले. 35 हजाराच्या फौजा. नेताजी शिंदे काय किंवा अमृतराव निंबाळकर, हनुमंतराव निंबाळकर असे बरेच सरदार आहेत. 15-20 हजार पासून 25,000 30,000 फौजा वाढल्या. औरंगजेबाच्या आक्रमणानं मराठ्यांच्या राजकीय घटनेमध्ये आमूलाग्र बदल झाले. त्यातला एक बदल असा
की ज्या सरंजामशाहीला शिवाजी महाराजांनी गाडलं होतं, ज्या वतनशाहीला गाडलेलं होतं, वतनदार पद्धतीला, ती परत पुन्हा उभं राहिली आणि ती थोपवण्याचं काम कोणत्याही छत्रपतीच्या हातात नव्हतं. आणि जेव्हा त्याचं पुनरुज्जीवन झालं, त्यावेळेला जीवन मरणाचा लढा ज्याला आपण म्हणतो तो चालू होता मराठ्यांचा. अशा वेळेला जीवन वाचवणं, राज्य वाचवणं याला प्रायोरिटी होती. सरंजामदारांना जे सरंजाम दिले ते काही स्वराज्यातली दिले नाहीत, लक्षात घ्या. जो मुलूक आपला नव्हता, ताराबाईच्या ताब्यात नव्हता, गुजरात मधला, माळव्यामधला, त्या सरदाराने यायचं, मुजरा करायचा, महाराज माझ्याकडे 30,000 गोडधळ आहेत, जा, मी जाऊ तिकडे, आपला आशीर्वाद असावा. तिथपर्यंत तुमचा मुलूक. आणि इतिहासकारांनी, भीमसेन सक्सेनासारख्या इतिहासकारांनी म्हटलं की आता पहिल्यांदा सडे यायची मराठी, पण आता बायका मुलं सहित येत आहेत. हा काय प्रकार आहे? गड्या बांधतायत आणि महसूल वगैरे गोळा करतायत आणि ही राज्य जवळजवळ स्थापन झाल्यासारखी झाली. हे कुठं केव्हा घडत होतं? ताराबाईंच्या काळामध्ये. भीमसेन सक्सेना ते प्रामाणिक लोक आहेत. जेव्हा ताराबाई आणि राजाराम महाराज आणि ताराबाई यांच्या कारकिर्दीच्या संधीत कृष्णा सावंत नावाच्या एका पराक्रमी सरदाराने नर्मदा ओलांडली. त्याच्यावर कॉमेंट आहे भीमसेन सक्सेनाची. भीमसेन सक्सेना हा औरंगजेबाचं चरित्रकार आहे. तो काय म्हणतो? गेल्या 700 वर्षामध्ये एकाही दखनी नर्मदा पार केलेली नाही. 700 वर्षामध्ये कोणी गेलं नाही. मराठा गेला, मग नेमाजी शिंदे गेले, बाकीचे गेले, राजरोस लढाया सुरू झाल्या. आता हे सुरू झाल्यानंतर एक प्रकारे सुरुवातच आहे, जे त्याचा विकास पुढे झाला, ज्याला साम्राज्य आपण म्हणतो, त्या साम्राज्याची सुरुवातच ताराबाईच्या कारकिर्दीमध्ये आहे. आणि एक प्रकारचा डावपेच, एक प्रकारची राजनीती जी पेशवे काळामध्ये स्वीकारली गेली, सार्वभौमत्व सोडून. ताराबाई सार्वभौमत्व धरून करत होत्या, सार्वभौमत्वाचं तत्व सोडून पेशव्यांनी केलं. हे मगाशी मी सांगितलं. दिल्लीच्या तख्तावर सातारचा छत्रपती बसवणं किती सोपं होतं. दिल्लीचा बादशाह मला गादीवर बसवा आणि सगळं राज्य तुम्ही करा म्हणत होता. जर शिवाजी महाराज असते तर ते स्वतः महिराजवर बसले. एवढा पराक्रम. मराठे पराक्रमी नव्हते असं नाही, मराठे पराक्रमी होते, परंतु एकाच वाक्यात सांगायचं म्हणजे मराठी शिवाजी महाराजांना विसरले होते. नुसताच पराक्रम, अटके पार केली आणि मग तिथून ढासळत खाली आली. पानिपत भेटलं, अनेक गोष्टी घडल्या. पेशवेच्या हातात काही राहिलं नाही. जसं छत्रपतीच्या हातात काही राहिलं नाही, तसं नंतर पेशव्याच्या हातात काही राहिलं नाही. शिंदे, होळकर, हे तुमचे होळकर, पवार यांनी स्वतःची आपली राज्य स्थापन केली. हा इतिहास तुम्हाला माहित आहे. तेव्हा सुरुवात झालेली आहे ती ताराबाईंच्या कारकिर्दीपासून.
नर्मदा ओलांडून राजरोसपर्यंत मराठी जे मळ्यात शिकतात तिथं द बिगिनिंग ऑफ द मराठा एम्पायर, असं माझं स्वतःचं मत आहे. ताराबाईंच्या कागदपत्रांमध्ये मग हे जेव्हा स्वतः सत्ताधीश झाले सगळे सरदार पुढे उत्तरेत किंवा महाराष्ट्राबाहेर स्वराज्याबाहेर म्हणू आपण, त्यांच्या त्या सत्तांकडे ताराबाईंचा बघण्याचा दृष्टिकोन काय होता किंवा तिची भूमिका काय होती, याबद्दल काही सापडतं का? कशाबद्दल? हे जे सरदार स्वतंत्र झाले म्हणू आपण हा. उत्तरेत किंवा महाराष्ट्राबाहेर स्वराज्याच्या बाहेर, त्यांच्याकडे बघण्याचा ताराबाईचा दृष्टिकोन तत्कालीन कागदपत्रांमध्ये दिसतो का, किंवा ताराबाईंची भूमिका काय होती? कारण ते नंतर तुम्ही म्हणता तसं पेशव्यांचं पण वर्चस्व मानत नव्हते आणि यांचंही मानत नव्हते. ताराबाईंची भूमिका अशी कुठे लिहिलेली नाही, हा. त्यांच्या कृतीतून ती व्यक्त होती. काय कृती होती? आणि शत्रू पक्षीयांनी केलेलं जे निरीक्षण आहे लढा चालू असताना, त्या निरीक्षणातून ताराबाईंची भूमिका लक्षात येते. बरोबर. काय निरीक्षण केले? खापिकान म्हणतो की ताराबाई ह्या अत्यंत हुशार आहे, बुद्धिमान आहे. इंग्लिश शब्द इंटेलिजंट. आणि ताराबाई ह्या वाईज आहेत, शांत. शांत. दोन्ही गोष्टी एकत्र बहुधा असत नाहीत. बुद्धिमान माणसं, अत्यंत बुद्धिमान माणसं पाहिली तुम्ही तर ती विक्षिप्त असतात, पण बुद्धिमानही आहे, सालसी आहे, शहाणा आहे. शहाणा कोणाला म्हणायचं? ज्याला अत्यंतिक संकटामध्ये सुद्धा डिसिजन घेता येतो, की जो डिसिजन हा अंतिम पराजयाचं रूपांतर विजयामध्ये करतो. पुरंदरचा तर अगदी उदाहरण द्यायचं म्हटलं तर ताराबाईची भूमिका ही प्रोत्साहन देण्याची आहे. भीमसेन सक्सेना म्हणतो की ताराबाई ह्या सैन्याचं संयोजन करत होत्या. संयोजन हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे कोणत्या सुभ्यामध्ये कोणी किती सैन्यानिशी हल्ला करायचा हे ताराबाई ठरवत होत्या. ताराबाई, ज्याला आपण इपिसेंटर म्हणू, छत्रपती यासाठीच, छत्रपती ही प्रेरणा होती, लक्षात घ्या. आणि जेव्हा छत्रपती सांगतात की जा, वाटेल तेवढा मुलूक काबीज करा, 35 हजाराचं घोडदळ आहे. औरंगजेबाचं शेवटच्या 1706 मधलं एक पत्र आहे, त्यानं आपल्या सरदारांना लिहिलेलं जवळच्या. त्यामध्ये तो म्हणतो की गेले 25 वर्ष मी मराठीशी झगडतोय, पण मराठी काही पराभूत होत नाही. शेवटच पत्र आहे त्याचं. मराठी पराभूत होत नाही. शिवाजीच्या काळात, संभाजीच्या काळात फार फार तर 15,000, 20,000, 25,000 एवढंच घोडदळ असे, आणि ते त्यांच्या घोडदळाच्या हालचाली येतात. आता एका मराठा सरदाराकडे 25 ते 30 हजार घोडदळ आहे. अरे आलं कुठून? आलं म्हणजे मुघल सरदारांचा पराभव करूनच त्यांची गोडी घेतलेली. कुठल्या असतात? पैसा कुठे आहे यांच्याकडे? तेव्हा औरंगजेब आश्चर्य करतोय आणि शेवटी काय म्हणतो, हे काय गोड बंगाल आहे. म्हणजे ह्याचा अर्थ असा की 25 वर्ष लढा देऊन सुद्धा मराठी त्याला समजले नाहीत. म्हणून तो म्हणतो शेवटी की काय गोड बंगाल आहे, मला काय कळतच नाही. तेव्हा
धोरण असं आहे की जेवढा म्हणून मुलूक काबीज करता येईल तेवढा करणं आणि बादशाला हतबल करणं, बादशाला निराश करणं. काय वाटत असेल मला सांगा बरोबर. की जो माळवा अकबराच्या काळापासून अत्यंत शांतता अनुभवत होता, त्या माळव्यामध्ये मराठे गेली. पुढे तो सगळा काबीज केला बाजीरावानं, हा विषय वेगळा आहे. पण पहिल्यांदा कोणी काबीज केला तो ताराबाईने केला. आता ह्या सगळ्यावरून एक गोष्ट लक्षात येते की तिची लष्करी आणि राजकीय बुद्धिमत्ता वादातीत होती. ती प्रचंड बुद्धिमान होती, करारी होती, धाडशी होती, संघर्षशील होती. पण तिच्या संबंध चरित्रामध्ये तिच्या निर्णय क्षमतेबद्दल किंवा लष्करी धोरणाबद्दल असं काही सापडतं का की जे आपल्याला सांगता येईल लोकांना? आणि तसं खूप आहे. आता एक तर मला भीमसेनचं उद्गार सांगितले, खापीकरणाचे उद्गार सांगितलेले आहे, सैन्याचं संयोजन वगैरे हे तर आहे. पण जी नीती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज या तिन्ही राज्यकर्त्यांनी उपयोजित केली नाही, ती ताराबाईने उपयोजित केली. आणि ती अशी की औरंगजेबाने ठरवलं होतं की मराठ्यांची सगळी शक्ती जी आहे ही सगळी शक्ती किल्ल्यामध्ये आहे. तेव्हा पहिल्यांदा किल्ले जेव्हा की 19 वर्ष लढून सुद्धा मराठे जिंकले जात नाही, कारण यांची शक्ती किल्ल्यात आहे. तेव्हा आपण किल्ले 1699ला किल्ले घ्यायचा मोहीम तिने हातात घेतली. इथं महाराणी ताराबाईची नवी रणनीती आपणाला दृगोचर होते. काय नवीन राजनीती? किल्ला लढवणे. आणि औरंगजेबाजवळ 1,60,000 सैन्य त्याच्या छावणीत असे. ही सगळे सैन्य घेऊन तो किल्ल्याला लढा देत असे. सोडून द्या वरचे 60,000, 1,00,000 तरी धरा. वर किल्ल्यावर किती लोक असायचे? 300, 400, 500. म्हणजे 500 मराठी 1,00,000 मोगलाशी लढायचे. किती दिवस? 1 वर्ष. तर 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने. आणि पावसाळ्यात समोर दिसायला आला ढग, प्री मान्सून, की मोगल घाबरायचे. मुघल सेना सरदार घाबरायचे. काही करा आणि या बिकट प्रदेशातून आपण परत जाऊया. मग वाटाघाटी सुरू व्हायच्या. आणि पन्हाळा किल्ला, सातारा, पन्हाळा, विशाळगड हे सगळे किल्ले औरंगजेबानं वाटाघाटी करून मराठ्यांना काही पैसे देऊन, खंडणी देऊन काबीज केले. शेवटी 5-5 महिने हा विशाळगडचा किल्ला तर 5 महिने लढलो. शेवटी दिला 2,00,000 रुपये घेऊन. काय ठेवून करायचं? तुम्ही म्हणाल की असं कसं काय? तर ताराबाईची नीती अशी होती की विशाळगड किल्ला घेतल्यानंतर त्या किल्ल्यावर दारुगोळा, धान्य, बाकी सगळी व्यवस्था, सगळ्या सुविधा करून किल्लेदार नेमणं, ह्या सगळ्या गोष्टी होत. म्हणजे किल्ला वेल प्रोव्हिजन व्हायचा. आणि मग मराठी घ्यायची. म्हणजे त्याची पाठ फिरली. तो लांब गेला औरंगजेब बादशाह की इकडे मराठी काबीज करत असत. असा सगळा पाठशिवणीचा खेळ 7 वर्ष चाललेला आहे. 7. त्या औरंगजेबाला समजत. आणि मराठ्यांचं एक लक्षात घ्या, औरंगजेबाला 5 महिने लागले विशाळगड घ्यायला, पन्हाळगड घ्यायला 4 महिने लागले. तोच पन्हाळगड कोंडाजी फर्जंदने एका रात्रीत घेतला. बघण्यासारखं नाही. ज्याला औरंगजेबाला 5-5 महिने लागतात आणि मराठी एका दिवसात घेतात, असे मराठी ताराबाई काळातही आहेत. सिंहगड जिंकणारे आहेत.
जे गड जिंकत होते ते काय औरंगजेबासारख्या वेढा घालून जिंकत नव्हते, लक्षात घ्या. एकदम हल्ला करून रात्रीचा हल्ला करून गड जिंकायचे. किंवा औरंगजेबाचा जो किल्लेदार असेल त्याला वश करून किल्ला ताब्यात घ्यायचे. पण किल्ला ताब्यात घेतला की सगळं व्यवस्थित असायचं तिथं. शेवटी औरंगजेब काही किल्ले डोक्यावरून घेऊन जाणार नव्हता. किल्ले इथंच राहणार आहेत, आम्ही इथंच राहणार आहेत, आमची पुढची पिढी पण इथंच राहणार नाही, औरंगजेबाची पुढची पिढी इथं राहणार नाही. आणि तसंच झालं. औरंगजेब मेल्या चला म्हणाले आता लवकर उत्तर हिंदुस्थानामध्ये. वाटच बघत होते सगळेजण, अगदी स्वतःच्या पुत्रासह जे शहाजहाने होते ती, हे औरंगजेबाच्या मृत्यूची वाट बघत होते. आणि औरंगजेब मेल्या चला रे चला, पळा रे पळा, मोगल पळून गेले. पुढचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. हो, मोगल गेले आणि मग शाहू महाराजांचं एक स्वतंत्र राज्य तिकडे झालं, ताराराणी इकडे राहिली. तर शाहू महाराजांशी, सातारच्या शाहू महाराजांशी ताराबाईंचे संबंध कसे राहिले? पहिल्यांदा काही बरोबर बरे नव्हते, उघडच आहे. ताराबाईंनी काही आपला हट्ट सोडलेला नाही आहे. ताराबाई काय शरण गेल्या नाहीत, शेवटपर्यंत शरण गेल्या नाहीत शाहू महाराजांना. आता पॅलेस रेव्होल्युशन झाली आणि मग पुढचा सगळा इतिहास घडला, हा विषय वेगळा. पण ताराबाईंनी शाहू महाराजांची तडजोड केली नाही. तिथं त्यांचा एक प्रकारचा निग्रहीपणा, हट्टीपणा म्हणून आपण फारते. कोणालाही शरण जायची नाही. अहो, जी ताराबाई औरंगजेबाशी लढली ती शाहूशी लढायला आणि नानासाहेब पेशव्याशी लढायला कमी ठरेल का? तेव्हा पण त्यांचं नातं कसं राहिलं, म्हणजे संवाद कसा होता? झालं कसं की हे काम पुढं कोल्हापूरकर संभाजी महाराज आणि राजेशबाई यांनी पुढे चालवलं. निजामाचं सहाय्य घेऊन सुद्धा शाहूचा पाडाव करायची त्यांनी योजना केली, पण ती सक्सेसफुल झाली नाही. म्हणजे वारणीच्या तहापर्यंत ताराबाई ह्या नजरकैदेतच राहिल्या. वारणीच्या युद्धामध्ये जेव्हा पराभव झाला त्यावेळेला सगळं कबिला पकडला गेला संभाजी महाराजांचा. राण्या, दासी इथं दत्ताला गेले होते. येता येता शाहूंच्या माणसाने त्यांना पकडलं आणि शाहू महाराजांच्या समोर उभा केलं. शाहू महाराजांनी सन्मानाने त्यांना पन्हाळ्यावर पाठवले. ताराबाई पुढे झाल्या, म्हणाले मी आता पन्हाळ्यावर जाणार नाही, मी आता ह्याच्या नजरकैदेत जाणार नाही, मी तुमच्या बरोबर येते. आणि म्हणून 1630 साली वारणेच्या युद्धानंतर ताराबाई ह्या सातारला गेल्या आणि तिथं त्या अज्ञातवासात राहिल्या. संबंध चांगलेच होते आणि शाहू सौजन्यशील होते, लक्षात घ्या. हे लक्षात घेतलं पाहिजे. प्रतिस्पर्धी असला म्हणून काय, एक प्रकारचे सौजन्य त्यांच्या ठिकाणी होतं. वडीलधाऱ्या माणसांना आपण मान दिला पाहिजे. आपली चुलती म्हणजे आपल्या आईसारखी, असं त्यांनी, अशी ट्रीटमेंट त्यांनी स्वतंत्र त्यांना वाडा देऊन सातारामध्ये ठेवली होती. पुढचा इतिहास वेगळाच आहे. ह्या 34 वर्षाच्या मग अज्ञातवासामध्ये ताराबाईच्या हालचाली काय दिसतात? नाही. मग पुढे जेव्हा संशोधनाचा भाग आहे तो, आणि संशोधन कागदपत्राशिवाय होऊ शकत नाही. मला वाटते नाही, तुम्हाला कितीही वाटलं तरी इतिहासात त्याला स्थान नाही. हे कादंबरीकरण आहे. कादंबरीकरण काय पंख असतात प्रतिभेचे, असायलाच पाहिजेत, नाहीतर इतिहास होऊन बसेल सगळा. वाचणार कोण? पुढे पण पेशव्यांच्या, नानासाहेबांशी संघर्षरत होताना पुढे ताराबाई एकदम सगळ्या मराठा सरदारांना
एकवटतात किंवा संवाद साधतात, हे त्यांना कसं साध्य होतं मग? हो, ते असणार ना त्याच्या अगोदर थोडं, कारण की हे तुमचे अं, पेशव्याचे विरोधक जे होते आंग्रे वगैरे, हा, काय हे सगळे त्यांना ते त्यांनी एकत्र करतात. एकत्र केले. तो पुढचा लढा आहे, पुढचा लढा आहे. 34 वर्षानंतरच आहे ते. हो मग तेच म्हणतो मी की ह्या 34 वर्षात त्या नाही. 100% अज्ञातवासात नसणार आहे. हो, पण काय हे नाही, माहित नाही. माहित नाही म्हणजे ज्ञात नाही. हा, कागद नाहीत, उपलब्ध कागद नाही. तर आता आपण एक अतिशय संवेदनशील प्रकरणाकडे जाऊ, त्यांच्या जीवनातल्या, ज्याला तुम्ही रामराजा प्रकरण असं म्हटलंय तुमच्या चरित्रामध्ये, की ज्या प्रकरणामुळे ताराबाईंवरती खूप आक्षेप घेतले गेले, त्यांचं म्हणजे अगदी नको ते आरोप देखील त्यांच्यावरती झाले, आणि त्याचा अतिशय खंबीरपणे, असं काय म्हणू आपण त्याला, पाठपुरावा तुम्ही केलेला आहे त्यांच्या ह्या प्रकरणामध्ये. तर ह्या प्रकरणाबद्दल थोडंसं आपण सविस्तर बोलावं असं मला वाटतं, रामराजा प्रकरणाबद्दल, की हे प्रकरण नेमकं होतं काय आणि ह्या ताराबाईंची भूमिका होती काय? आपल्याला किती हा, टाइम? एक 10 मिनिट, आता 5-10 मिनिटं संप. मला वाटतं हा शेवटचा प्रश्न हा, शेवटचा प्रश्न. असावा. ठीक आहे. आणि तू कारण पुढं आणखीन आपणाला हा, ताराबाईंच्या जीवनामधला अतिशय काय त्याला म्हणता येईल, क्रिटिकल असा हा प्रश्न आहे. आणि या 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 प्रसंगामध्ये ताराबाईंनी जी भूमिका घेतली, त्या भूमिकेचं संशोधन इतिहासकारांनी केलं नाही. वरवर दिसतंय ते त्यांनी पाहिलं आणि आपले इन्फ्लुएन्सेस काढले. ताराबाईंची बाजू सांगणारे जे होते ना, तिकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. ताराबाई हे खोटं बोलणार आहेत, ते सांगतात ते खरं कशावरून वगैरे वगैरे. त्यामुळं पेशव्यांनी जे केलं ते खरं आणि ताराबाईने जे केलं ते खोटं, हे एकदा पक्क झालं की मग इतिहास लिहायला सोपं पडतं. पण त्यांनी लिहिलेला इतिहास, त्याची पुनर्मांडणी करण्यासाठी आमचं सगळं आयुष्य खर्ची पडतं. आणि खर्ची पडलं तरी सुद्धा आमचेच लोक आमचं संशोधन वाचत नाहीत. ताराबाईंच्यावर काय अन्याय केला? ताराबाईंना अत्यंत स्वार्थी, कमालीची कारस्थानी, कैदाशिनी असे विशेषण दिले. त्याच कारण काय? कारण रामराजा प्रकरण शाहू महाराज निपुत्रिक वारले, म्हणजे पुत्र 1-2 झाले, ते वारले होते अकालीच. तेव्हा 45 साली प्रश्न निर्माण झाला की गादीचा वारस कोण? कोणतरी असायला पाहिजे ना. चर्चा सुरू झाली, कोण राजस्थानकडे उदयपूर मध्ये कोण मिळतोय का मुलगा. काही भोसले घराण्यामधले म्हणजे शरीफजीच्या वंशातला कोण मिळतोय का, अशी सगळी चाचपणी सुरू झाल्यानंतर एक दिवस ताराबाईंनी प्रवेश केला दरबारामध्ये आणि शाहू महाराजांना विचारलं, कशाला वनवन फिरताय, पाठवताय माणसं, इकडे चौकशी कर, तिकडे चौकशी. आपला नातूच आहे माझा. म्हणजे तुम्हाला नातू आहे? कुठे आहे? अज्ञातवासात आहे म्हणाले. आता ह्यातनं बघा, म्हणजे ताराबाईच्या व्यक्तिमत्वाचं केवढा मोठा डाव ताराबाईने टाकलेला होता. शाहू महाराज म्हणाले, माझा काय विश्वास नाही तुमच्यावर, कारण मला सुद्धा एकदा तुम्ही तोतया म्हणाला होता.
कुठला हात तोतोय गोसावी, राज्यावर अधिकार मागतोय, आयत्या पिठावर रेघोट्यावर उडायला आलाय. माझा तुमच्यावर विश्वास नाही. ठीक आहे ना. तो लहान असताना बावडेकरांच्याकडे, आमचे बावडेकर आम्हाला अमात्य. गेले होते. बावड्याला मी त्यांना पाठवलेलं होतं. म्हणजे बावडेकर अमात्य, भगवंतराव अमात्य, रामचंद्र पंत अमात्याची मुलं भगवान. तिथं तो वाढला. आता सध्या तो पानगावला आहे, कारण पानगावला त्याची बहीण आहे, त्या बहिणीकडे आहे. काही दिवस तो तुळजापूरला होता भूत्या म्हणून, आणि आता पानगावला आहे. शाहू महाराज म्हटले मला विश्वास नाही. सगळं घडले, ही घटना आहे नाटकातली घटना सारखी वाटावी. बावडेकर अमात्यांनी जर सांगितलं की होय हा ताराबाईच्या मुलाचा मुलगा आहे, लहान असताना आमच्याकडे गुप्तपणे ताराबाईनं पाठवला, ज्या वेळेला ती नजरकैदेमध्ये होती त्यावेळेला, शिवाजी हा त्यांचा मुलगा. का पाठवला तर कोल्हापूरकर जिजाबाई हे संभाजी महाराजांची राणी, ती या मुलाचा घात करेल म्हणून बावडेकर अमात्याकडे पाठवला. बावडेकर अमात्याने वाढवला, पुढे त्याच्या बहिणीकडे पाठवला. शाहू महाराज म्हणाले ते अमात्यानं बोलवा, आणि आपली माणसं पाठवली कारभारी. कृष्णेच्या पाण्यामध्ये उभा झाला, आणि कृष्णेच्या पाणी उभा राहून ओंजळीमध्ये पाणी घेऊन शपथ घ्यायला सांगा की मी सांगतो हे करा. अमात्यांनी शपथ घेतली. हे जेव्हा शाहू महाराजांना कळालं तेव्हा म्हणाले ठीक आहे, माझा काही विरोध नाही. आणि शाहू महाराज गेले. शाहू महाराज गेल्यानंतर 2 आज्ञा शाहू महाराजांनी स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये लिहून ठेवल्या होत्या. काय होत्या त्या 2 आज्ञा? त्यातली एक आज्ञा फार महत्वाची होती की वंश वसवणे, म्हणजे माझ्यानंतर गादीवर बसवायचं काम तुम्ही करायचं. आणि दुसरं म्हणजे त्यांच्या आज्ञेत वर्तावे. त्यांच्या आज्ञेत जो कोण छत्रपती होईल त्याच्या आज्ञेत वर्तावे. शाहू महाराज वारले, स्वर्गवासी झाले. आता प्रश्न निर्माण झाला की आता आणायचं. पेशव्याने आपले कारभारी पाठवले, सरदार पाठवले पानगावून आणायला, हत्ती घोडे आणि सगळा सरंजामानिशी. वडूत म्हणून गाव आहे वेण्णेच्या काठी, सातारच्या जवळ, तिथपर्यंत ते आले. तिथं छावणी टाकली. हे रामराज आला असं आहे. सगळीकडे झाले ना. गुड्या तोरणं उभारली सगळ्यांनी. पहा, कादंबरी लिहिण्याचा हा सगळा मसाला आहे. गुड्या तोरणं उभारली, रांगोळ्या घातल्या, राजा येणार म्हणून. आणि राजानं मोठ्या थाटामाटात जे रामराजाने प्रवेश केला, सुवासिनी उभारली. अशा प्रकारे जर बराच काळ आपला मुलगा किंवा कोणी व्यक्ती, नवरा बराच काळ जर अज्ञातवासात असेल तर त्याला लगेच भेटू देत नसत. त्यांची भेट ही देवळात होत असते. सातारला कोटेश्वर नावाचं एक मंदिर आहे. त्या कोटेश्वराच्या मंदिरामध्ये असं ठरलं की या दोघांची भेट घडवून आणायची. ताराबाई अगोदरच पोचल्या होत्या आणि रामराजे आले, आसनावर बसले असते. ताराबाई पुढे लिहित आहेत
पुढं की जेव्हा रामराजाला माझ्या समोर आणला त्यावेळेला तत्क्षणीच मी सांगितलं की ही वस्तू खरी नव्हे. त्यावेळेला सांगितलं. पण मला पेशव्यांच्या कारभाराने सांगितलं आता हे असे गोष्टी बोलायच्या नाही, ही वेळ नाही शहनिशा करण्याची. तो खरा आहे का खोटा आहे ते काही पेशवा तिथे हजर नाही आहे बरं काय नानासाहेब. हे सगळं कारभारातर्फे केलंय त्यांना. आणायचंही काम कारभारातर्फे केलेलं आहे आणि पेशवा तिथे नाही आहे कारण कागदपत्रात कुठं नोंद नाही आहे की पेशव्याच्या समोर हे सगळं झालंय. तो लांब आहे. पुढं काय होतं, पुढं रितसर रामराजाला राज्याभिषेक होतो. त्याला सातारच्या किल्ल्यावर छत्रपती म्हणून त्याचं प्रतिष्ठान होतं. काही दिवसांनी जेव्हा हा छत्रपती रामराजा हा ताराबाईने जुमानण्यास अजिबातच जुमानत नाही असं दिसून आलं. अहो त्याच्याही लक्षात आलं की ताराबाईच्या हातात काही नाहीये, सगळं काही राज्य हे पेशव्याने घेतलेलं आहे, सत्ता त्याच्या. तर पेशव्याच्या बाजूनच आपण उभा राहायला पाहिजे. ताराबाईंच्या विरोधात तो गेला. आणि सांगोला मोहीम वगैरे बरीच आहे. उरले सगळे छत्रपतीचे अधिकार पेशव्याने काढून घेतले वगैरे. तर ताराबाईंना वाटलं की आपल्या हातात काहीच ठेवलं नाही. म्हणजे शाहू महाराजांच्या काळामध्ये जे छत्रपतीला अधिकार होते ते काहीच ठेवले नाही. मग आता हे भांड फोडलंच पाहिजे, याची फजिती केलीच पाहिजे. म्हणून ताराबाई भांड फोडलं आणि सांगितलं की हा रामराजा खोटा आहे, हा खरा नव्हे. बस विरोधकांचा इतिहास इथंच थांबतो आणि आमचा इतिहास पुढे जातो. विरोधकांना पुढचा इतिहास कन्व्हिनियंट नाही हो, अडचणीच आहे. तो काय आहे तर ताराबाईंनी बरंचसंच कागदपत्र त्याबद्दल रामराजा प्रकरण नावाचं पेशवे दप्तरामध्ये एक खंडच आहे. रामराजा, ताराबाई, नानासाहेब हे सगळं चालूच होतं. सगळीकडे गळगोळा सुरू झाला. बुरांजी मोहिते सरदार तो ताराबाईंच्या दारात येऊन बसला आणि म्हणाला मी मुली दिल्या तिला, मी आत्महत्या करतो. म्हणजे काय धक्का बसला असेल विचार करा. आणि हे सगळं पेशव्यांचे जे पक्षपाती इतिहासकार आहेत त्याला हे सगळं खरं वाटलं. काय खरं वाटलं की ताराबाई खोटं बोलते हे खरं वाटलं. पुढं काय होतं बघा. पुढं 1752-53 असेल, मला आठवत नाही. ताराबाई आणि नानासाहेब पेशवे या दोघांची जेजुरीच्या खंडोबाच्या देवळात प्रदीर्घ वाटाघाटी झाल्या, चर्चा झाली की रामराजाचं करायचं काय. रामराजाला जर बाजूला केलं तर छत्रपती कुणाला बसवायचं. छत्रपती तर पाहिजेच. आणि मग त्या बैठकीमध्ये असं ठरलं, पहा ही अस्सल कागदपत्रातली नोंद आहे. या दोघांच्या बैठकीत काय ठरलं, रामराजा खोटा आहे. निष्कर्ष काय काढला, तो खोटा आहे, त्याला दूर करावं आणि कोल्हापूरकर संभाजीला आणावं.
त्या बैठकीचं वृत्तांत ज्यानं पाठवला त्याच्या पत्रात ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तिथं तो कबूल झाला आपण बोलवायचं. पण बैठक संपल्यानंतर काही दिवसांनी बोलूया 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 करत नानासाहेबांनी ते प्रकरण पुढे ढकल कायमच. कारण कोल्हापूरकर संभाजी जर आला तर तो काय रामराजासारखं आपल्या ताब्यात राहणार नाही. किती हुशार आहे बघा. तो स्वतंत्र आपला अधिकार गाजवेल आणि ते आपणाला परवडण्यासारखं नाही. कारण सर्वात महत्वाचं म्हणजे एक पेशवा मेल्यानंतर त्याच्या मुलाला किंवा वारसाला पेशवे पदाची वस्त्र देण्याचं अत्यंत महत्वाचं घटनात्मक काम छत्रपतीचं होतं. तेव्हा किंग इज डेड लॉंग लिव्ह किंग याप्रमाणे सिंहासनावर छत्रपती पाहिजेच. इथं सुद्धा छत्रपती जर देहांत झाला तर लगेच याच्या मंचकावर बसून वारस असेल त्याला छत्रपती जाहीर करतात. ही परंपरा आहे. तिथं काय ठरलं की हे खोटं आहे. आता तुम्ही मान्य केलं, मी पहिल्यापासून म्हणतच होते, आता तुम्हाला पटलं. हो पटलं म्हणा. हा एक पुरावा. नंबर 2चा पुरावा असा आहे की जेव्हा वाटाघाटी सुरू झाल्या कोल्हापूरकर संभाजीला बोलवण्याच्या, त्या वाटाघाटी सुरू होण्यापूर्वी नानासाहेब पेशवा आणि संभाजी महाराज यांच्यामध्ये करार झालेला आहे. झालेला आहे म्हणण्यापेक्षा कराराचा ड्राफ्ट तयार आहे. आता आपण बघतो पुतीन आले आणि गेले. 8-10 करारावर सह्या झाल्या. ते काय त्याच दिवशी तयार केले, त्या अगोदर तयार असतात. कच्चा ड्राफ्ट हा पेशव्यानं यांच्याकडे पाठवला आहे, संभाजीराजांच्याकडून. तर संभाजीराजांनी परत पाठवलं त्याचं उत्तर. त्यातला एक कागद प्रसिद्ध आहे. त्या करारामध्ये म्हणजे नानासाहेब पेशवा आणि संभाजी महाराज या दोघांमध्ये झालेल्या करारामध्ये पहिलंच वाक्य आहे, हा राजा खोटा आहे. हा राजा खोटा आहे, यासी मारू नये. कोण म्हणतंय? पेशवा. तर संभाजी महाराज उत्तर देत आहेत, त्याला भय कशाचं? त्याच कशासाठी मारायचा? त्यानं जर काही केलं नाही आपल्या विरोधामध्ये तर तसाच काय होईल, सुरक्षित राहील. आमचा अभय आहे, बस आम्हाला बाकीची कलमाची गरज नाही आहे. वरचाच फक्त त्यातील एकच वाक्य की हा राजा खोटा आहे. नानासाहेबांनी हे संभाजीराजाला पाठवलेला कराराच्या ड्राफ्ट मध्ये पहिलंच वाक्य. आता तुम्ही कसा प्रश्न सोडवाल सांगा? मला तर ताराबाईची बाजू डिफेंड करायची, खरी बाजू, सत्याची बाजू. मी अगोदर नानासाहेब पेशवा हा किती दुष्कृत्य करणारा पाताळयंत्री दुष्ट पेशवा आहे त्याची उदाहरण काढले. तो काही करू शकतो. मगाशी मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा ताराबाईने सांगितलं की पानगावला पेशवा हा पानगावला छत्रपती आहे, रामराजा आहे, तेव्हा तो तिथून इकडे आणणं आणि सिंहासनावर स्थानापन्न करणं हे काम पेशव्याने केलं.
हे काम पेशव्याने केलेलं आहे, ताराबाईने केलेलं नाही. ताराबाई आणायला गेले नव्हते. त्यातून हे स्पष्ट आहे की पेशव्यानं आदला बदल केली. दुसराच माणूस, दुसराच मुलगा उभा केला आणि त्याला आणलं. अन्यथा ज्यानं आणलं त्यानं कबुली दिली नसती ना की हा खोटा आहे. म्हणजे ताराबाई बोलत होत्या ते सत्य होतं, तुम्हाला ते सत्य वाटलं नाही. काही काळानं तुम्ही ते सत्य आहे स्वीकारलं आणि हे तुम्हीच केलेलं आहे. पहा, आणि शेवटचा एक पुरावा असा आहे, ज्यावेळेला आसन्न मरण परिस्थितीमध्ये डेथ बेडवर नानासाहेब तळमळायला लागला आणि त्यानं केलेली पापं त्याला दिसायला, तो भ्रमिष्ठ झाला. पानिपतचा धक्का त्याला सहन झाला नाही. भाऊ विश्वासराव करी तो मेला असं सांग. ते खरं आहे. त्या भ्रमामध्ये त्याला आठवायला लागलं आपली दुष्कृत्य, पापच म्हणायला पाहिजे की आपण काय काय केलं. म्हणून तो माधवला बोलवतो आणि सांगतो की सातारला जा आणि तिथं नावाज छत्रपती बस. का त्याचं मन त्याला खात आहे की सातारच्या गादीवर आपण दुसरा छत्रपती बसवला, खोटा. हे 3 पुरावे आहेत. आता नानासाहेब हा कुठल्या ठिकाणाला जाऊ शकतो त्याविषयी मी 8 ते 10 पॉइंट्स काढलेले आणि ते इतिहासकारांनी मान्य केलेलं आहे. त्यातला एकच मुद्दा सांगतो. ज्या वेळेला बाजीराव पेशवा मस्तानीच्या आहारी गेला तेव्हा सगळं पेशवे कुटुंब बाजीरावाच्या विरोधात होत, चिमाजी आप्पा वगैरे. त्यात नानासाहेब होता, बाजीरावाची आई होती आणि चिमाजी आप्पाचे सहकारी. आणि नानासाहेब त्यावेळेला जरी वयानं मोठा नसला तरी तो बुद्धिमान असल्यामुळं त्यालाही त्याच्यामध्ये समाविष्ट केले. नानासाहेबाचं पत्र आहे. ह्या सगळ्यांनी ठरवलं की मस्तानीला बाजीरावापासून दूर करायचं. मग काय करायचं? तुम्हाला असं आश्चर्य वाटेल, नानासाहेबांच्या त्या पत्रामध्ये म्हटले की मी मस्तानीशी माझं मैत्र आहे असं जाहीर करतो किंवा असा पसरवतो, जेणेकरून बाजीरावच्या मनामध्ये काहीतरी किलबिश निर्माण होईल आणि मस्तानीला तो दूर करेल. दग गोडसेने याच्यावर लिहिलेलं आहे. हे बाजीराव हा काय माणूस आहे. बाजीरावाची प्रेयसी म्हणजे त्याला मातेसमान आहे आणि तो म्हणतो की मी मैत्र तिच्याशी करतो किंवा अशा प्रकारची भूमिका उडवतो. इतक्या खालच्या पातळीला जो पेशवा जाऊ शकतो तो रामराजाची अदलाबदल करू शकणार नाही याच्यावर माझा विश्वास नाही. तेव्हा हा सगळा इतिहास या विरोधकांच्या विरोधात
जात असल्यामुळं ताराराईंचं चित्र वेगळं रंगवलं गेलं. लबाड बोलणारी, खोटं बोलणारी, प्रत्यक्षात लबाड बोलला पेशवा. बरं, ह्या लिखापडी झालेल्या आहेत प्रत्यक्ष कागदपत्रामध्ये. तेव्हा सगळ्यात अवघड गोष्ट ही होती की ताराबाईंच्यावर हे जे आरोप केले गेले हे खोडून काढणं आवश्यक होतं. आत्मस्तुतीचा थोडासा हे घेऊन दोष पत्करून मी म्हणेन की हे ताराबाईवरचे सगळे आरोप मी खंडन केलेले आहेत. आणि पुढे मी हेही सिद्ध केलेलं आहे की पेशव्याला शेवटी ताराबाईच्या समोर नमावं लागलं आणि म्हणावं लागलं की आम्ही तुमच्या आज्ञेत आहोत, आम्ही तुमच्या त्यांना दुसरं काय हे म्हणाल पाहिजे की आम्ही तुमच्या आज्ञेत आहोत. ते म्हणाले मला राज्यकारभार काय करायचं आहे, पण पेशव्यांचं काहीतरी स्थान ठेवा. आणि मग पुढं त्या सातारवर राहू लागल्या. छोटासा प्रदेश त्यांच्या ताब्यात होता, त्याची वसुली तिथं न्यायदान करणं सुरू झालं, ग्रँड्स द्यायला लागल्या. म्हणून माझ्या शेवटच्या प्रकरणात त्यांना मी डिफॅक्टो छत्रपती म्हटलेलं आहे. 2 वेळा डिफॅक्टो छत्रपती झाल्या, औरंगजेबाशी लढताना आणि नानासाहेब पेशव्याशी संघर्ष करताना. संघर्ष केल्यानंतर डिफॅक्टो म्हणजे ह्या लॅटिन हे आहे टर्म्स आहे. प्रत्यक्षामध्ये छत्रपती असणं म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो की ते पद नसताना सुद्धा छत्रपतीचे अधिकार हातात ठेवणं. धन्यवाद. आपण गेले तासभर जयसिंगराव पवार सरांच्या तोंडातून ताराराणीचा इतिहास ऐकतो आहोत. खर तर ताराराणीच्या जीवनाला ज्या पद्धतीनं सादर केलेलं आहे पवार सरांनी, त्याबद्दल संबंध मराठी माणूस आपल्या ऋणात राहील. आपण ज्या पद्धतीनं ताराबाईंवरचे, राजाराम महाराजांवरचे किंवा छत्रपती संभाजी महाराजांवरचे आक्षेप आणि दूषणं धुवून काढली आणि त्यांचा खरा इतिहास समोर आणला, त्याबद्दल या चर्चासत्राच्या निमित्तानं मी आपले मनापासून आभार मानतो. अतिशय खर तर वयाच्या ह्या टप्प्यावरती तरुणाला पण लाजवेल अशा पद्धतीनं गेल्या 2.5 तास आपण बोलतात. 2.5 तास म्हणजे आपलं पहिलं भाषणापासून आतापर्यंत आपण बोलताच आहात, तर त्याबद्दलही आपले मनापासून आभार मानतो. आणि या सत्रासाठी संयोजकांनी ही मुलाखत घेण्याची संधी दिली त्याबद्दल आणि आपणा सर्वांचे आभार मानून हे सत्र संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.